सोलापूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसह राज्यभरात 6000 शिक्षकांची भरती होत आहे। त्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी 10 उमेदवारांची यादी संबंधित संस्थांना पाठवली आहे। त्या 10 उमेदवारांच्या मुलाखती घेताना येथे उपशिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी उपस्थित असतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, हा त्यामागील हेतू आहे। पवित्र पोर्टलवरून भरती होण्यापूर्वी खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती त्यांच्या मनाप्रमाणे होत होती। त्यावेळी मोठी आर्थिक देवाणघेवाण वशिलेबाजीला वाव होता। आता पवित्र पोर्टलवर संबंधित शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदांची जाहिरात अपलोड करायची आणि त्या संस्थांमध्ये इच्छुकांची पवित्र पोर्टलवर अर्ज करायचे अशी पद्धत आहे। त्या संस्थांमधील एक शिक्षक पदासाठी 10 उमेदवारांना पवित्र पोर्टलवरून पाठवले जात आहे। त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, हा त्यामागील हेतू आहे।